टाकून देतील. याच्यामध्ये सर्व साहित्य आहे, जसे की क्रीम आहेत, पाय घासून त्रास होतील त्याच्यासाठी लावायची क्रीम आहे, बोरोप्लस आहे, कात्री आहे, हँडवॉश आहे, ओडोमॉस आहे, असे वेगवेगळे. हे जास्त आवश्यक आहे, ज्यानं डासांचा त्रास होणार नाही. हे जर पायांना फोड वगैरे आले तर त्याच्यासाठी आहे. जास्तीचा कापूर अशा प्रकारे. हे सेल्फी स्टिक, पॉवर बँक. हा लेकीने केलेला खाऊ हा 2-3 दिवसात संपून जाईल. याच्यामध्ये फुलवाती दिल्यात. हे सॉक्सची जोड, हँड मोजे, हँड ग्लोव्ज. ही टोपी आहे, ही आवश्यकच आहे. त्यानंतर हे 1.5 लिटरची कमंडलू आहे. हा मग असा दिला की याच्यात चहा पिता येईल, ताक पिता येईल, पाणी पिता येईल किंवा आंघोळीलाही वापरता येईल. हे ताट एकदम कमी वजनाचं ताट सोबत देत आहोत. हा दिसते असं मोठं, पण हे खूप कमी वजनाचं आहे. त्यानंतर अशा 2 कापडी पिशव्या, ज्याच्यामध्ये हे सगळं सामान आपण घालू, म्हणजे हे काढणं सोपं होईल. हे शूजसाठीचे कवर्स आहेत, यूज अँड थ्रोचे, चिखलात घालता येतील असे होते. ही टोपी, हे वॉर्मर, हे हलकं पांघरून दिले. हे अंथरण्यासाठीचं गोदडीसारखीची मॅट आहे. हे एक्स्ट्राचं कॅरी बॅग दिलं. त्यानंतर हे एक पोतं आहे, हे पूर्ण उसून चवळ्यासारखं दिले, जेणेकरून रस्त्यात कुठेही बसायचं झालं तर बसता येईल त्यांना. पूजेला वगैरे बसायला पण घेता येईल. ही स्लीपिंग बॅग आहे, ही -5 टेम्परेचरपासून गरम राहते. ही डायरी आहे, जिथं सगळ्या आश्रमांमध्ये शिक्के वगैरे घ्यायचे, ती अशा प्रकारे तयार केली आहे. अशा प्रकारे सगळी माहिती त्याच्यात लिहिली आहे. रहिवासी प्रमाणपत्र, संमतीपत्र, अशा प्रकारे याच्यात. ही नंतर गावांच्या नोंदी वगैरे ठेवण्यासाठी छोटी बॅगमध्ये राहील अशी. ही खास परिक्रमेसाठी आम्ही मुंबईवरून बॅग मागवली. कुणाला हवा असल्यास यांचा नंबर मागा मला, मी देईल तुम्हाला. छान आहे ही बॅग. ही गळ्यात घालून